अरुण आणि अविनाश ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. सलामीने गोलंदाज विक्रम. आजच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामधला दुसरा सामना आपण पाहतोय. JCC वर्सेस या ठिकाणी साईचरण. पहिले चेंडूत एक धाव आलेली आहे आणि विक्रम एक चांगला गोलंदाज साईचरण संघाचा. या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण कोण करतोय तर हेमंत गाडीगावकर, ज्याच्याकडनं ही अपेक्षा नाही होत आणि ती त्या ठिकाणी चुकी करताना. हेमंत नाही येत, दुसराच कोणतरी येतो. हेमंतच सोडला. चुकी घडलेली आहे परंतु त्या चुकीला सावरणं गरजेचं आहे. चढ्या टेकला स्वीपचा फटका, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जाते. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला एक धाव घेण्यासाठी आणि एक धाव घेतली गेलेली आहे चेंडूवरती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 4 चेंडूनंतर धावा फलकावरती येते 6. अरुण पाटील फलंदाज महत्वाचा JCC संघाचा. टॅप सारे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निखिल मार्फत केलं जाते. सुद्धा चेंडू हलक्या रीतीने खेळून काढलेला आहे. एक धाव घेतली गेलेली. शेवटच्या चेंडूवरती निश्चितच 7वी धाव घेताना आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार लगावल्यानंतर निश्चित आपण पाहिलं 2 चेंडू डॉट सुद्धा करताना विक्रमला पाहिलं आपण. एक षटक संपलाय. 7 धावा 7 धावा फलकावरती आहेत. म्हणजे हे चांगला कमबॅक सुद्धा केला आहे विक्रमने. थोडीशी क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली होती परंतु त्या चुकीचा सुधार या ठिकाणी गोलंदाजांनी करून दाखवलेला आहे. आता मात्र हेमंत गाडीगावकर गोलंदाजी मार्ग वरती येतोय हे दुसरं षटक टाकण्यासाठी. तर मात्र वेगवानपणे टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु थेट यष्टीच्या मागे असल्या कारणे चेंडूला लेफ्ट केला, जाऊन दिला चेंडूला आणि थेट यष्टीच्या मागे डायरेक्ट पडला तर चेंडू नो असतो आणि तो नो चेंडू घोषित करताना अंपायर आपल्याला पाहायला मिळाले. अवंतरने धावसंख्येमध्ये वाढ झाली. कट केला आहे. पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये अडवला जातो डिक्लेअर झोनच्या अगोदर आणि अडून फेकेपर्यंत पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी एक धाव धावून काढली गेलेली आहे. 9 धावा फलकावरती. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि धावा फलकावरती 10. क्या बात आहे. बिगमॉन चेंडू आहे. निश्चितच हात खोलण्याचा मौका देत नाहीयेत दोन्ही फलंदाजांना कारण अरुण पाटील जास्त शांत राहत नाहीत परंतु त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी हेमंत कडनं केला जातोय. हा सुद्धा चेंडू अचूक टप्प्यावरती, अचूक लेंथ वरती आणि सुरेख चेंडू पडला. या चेंडूला निश्चितच डिफेंड करण्यासाठीच फक्त गेले होते. त्यांना भाग पडलं डिफेंड करण्यासाठी आणि पाहिलं तर या चेंडूवरती चेंडू बॅटिंग लागून पुढे गेल्यानंतर एक धाव सुद्धा घेता आली दोन्ही फलंदाजांना. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तिथे चेंडू टॅप पद्धतीने गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. या ठिकाणी शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला असणार आहे. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा दिला जातोय पंचांकडनं. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. 13 धावा फलकावरती लगावल्या जातात. वेगवान पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती परंतु परत फिरले या ठिकाणी अविनाश आणि यष्टीवरतीचा चेंडू लागला असता तर निश्चित रनआउट असता परंतु लागल्या न कारणे या ठिकाणी बाल बचावले मिस्टर अविनाश. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहे ते 13 13 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. मात्र राहुल मोरे गोलंदाजी मार्ग वरती येतोय.
हे तिसरं षटक हाताळण्यासाठी खोलो टप्प्यात चेंडू निश्चित हलक्या रीतीने खेळून काढला. ते चेंडूला एक धाव काढली गेली चेंडूवरती. एका धावेची धावसंख्या पुढे सरकते. 14 धावा फलकावरती. 14 धावावरती फलक सरकते. स्वीपच्या साह्य मारला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र जी चुकी केली होती पहिल्या षटकामध्ये त्या चुकीला दुरुस्त करत असताना हा क्षेत्ररक्षक हा चेंडू सुरेख पद्धतीने अडवतोय. एकच धाव घेता आली त्या ठिकाणी. मात्र या ठिकाणी चुकी करतोय राहुल आणि त्या चुकीमध्ये विक्रम कडनं सुद्धा चुकी घडली गेलेली आहे. म्हणजे 2 अवांतर चेंडू म्हणजे वाईट +1 अशा 2 धावा अवांतरच्या स्वरूपात येत आहेत. हा सुद्धा नो चेंडू आणि नोला निश्चितच पाहिला चेंडू खूपच खाली आहे आणि त्या कारणे त्यावरती हिट न करता नो प्लस करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने फक्त ढकलून दिला. त्या चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवला आणि 1+1 अशा 2 धावा ऍड होत आहेत धावसंख्येमध्ये. चांगला चेंडू. या चेंडूला निश्चितच फक्त ढकलून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला अविनाश यांच्या मार्फत. आता धावा अशाच येतात तर निश्चितच आपण धावफलक सरकत ठेवणं सोपं ठरेल आपल्यासाठी. तर एक धाव या ठिकाणी घेतली गेलेली आहे या चेंडूवरती आणि धावा फलकावरती 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतो तिसरं षटक मार्गस्थ आहे. 21 धावा फलकावरती आहेत. म्हणजे तब्बल 16 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 21 धावा फलकावरती आहेत. क्या बात आहे. स्वीप मारण्याचा प्रयत्नामध्ये होते परंतु चेंडू अचूक टप्प्यावरती टाकल्या कारणे भाग पाडला या चेंडूला डिफेंड करण्यासाठी आणि एक धाव घेतली गेली चेंडूवरती. सुरेख चेंडू. शेवटचा चेंडू होता. या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा 1 रन आलेली आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलेला आहे. 3 षटकांमध्ये आपण पाहिलं 2-3 23 23 धावा फलकावरती लगावला गेला. येणारा शेवटचं षटक हाणामारीचं फटकेबाजीचं असते आणि ते षटक घेऊन आलेलं आहे. प्रणय आलेला आहे गोलंदाजी मार्गवरती हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी आणि या षटकामध्ये निश्चितच 8 ते 10 धावा येणं गरजेचं असेल तर निश्चितच एक मजबूत स्कोर ठेवला जाऊ शकतोय. चांगला फटका. क्षेत्ररक्षण तिकडे थोडासा चांगला आणि त्या चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. एका धावाने 24 धावा फलकावरती निश्चितच मुलाखत घेतली होती. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा तर स्वप्नील सरांनी म्हटलं होतं 35+ करण्याचा प्रयत्न असेल. परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू बाकी आहेत आणि 23 धावा होत्या आणि ही एक आलेली 25वी धाव. 24 होत्या 25वी धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. अजून 4 चेंडू बाकी आहेत म्हणजे त्या 35 गाठण्यासाठी 10 धावांची गरज असणार आहे. म्हणजे त्या 10 धावां करण्यासाठी एखादा मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. ड्राईव्ह केला या ठिकाणी राहुलचं चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा चांगली आणि प्रणयनी चांगलं गॅदर केलं. यष्ट्या उडवल्या आणि आपण पाहिलं तोपर्यंत अरुण आपल्या क्रीज मध्ये पोहोचले नव्हते. त्या कारणे रनआउटच्या रूपाने बाद होत आहेत. थँक्यू डीजे. अरुणची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय जो प्रमुख अस्त्र आहे जेसीबी संघाचा दिलीप शर्मा. हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. 26 धावा फलकावरती आहेत आणि अजून आपण पाहिलं चेंडूंची संख्या अजून 2 बाकी आहे. 2 चेंडू बाकी आहेत. दिलीप साठी स्ट्राइक. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. निश्चितच
शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. बाकी 27 धावा फलकावरती. आपण पाहिलं होतं पहिल्या सामन्यामध्ये 24 मध्ये 24 डिफेंड झाल्या होत्या, पण आता मात्र या ठिकाणी थोड्या धावा जास्त आहेत. तर निश्चितच जेसीसी बी संघ मनामध्ये विचार करेल की ही धावसंख्या सुद्धा आपल्याला सुटेबल आहे म्हणजे डिफेंड करण्यासाठी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा लागून चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव आणि या एक धावांची धाव फलक सरकते 28 वरती. 28 धावा या ठिकाणी फलकावरती लगावल्या जातात आणि 29 धावांचा टार्गेट सेट केलं जाते साईचरण संघासाठी, जी डिफेंड करण्यासाठी जेसीसी बी संघाला निश्चितच चांगली प्रयत्न करावे लागतील आणि साईचरण संघाला निश्चितच या चेस करण्यासाठी एखाद दोन मोठे फटके मारणं गरजेचं असेल. देऊया टीचेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. पुन्हा या मैदानामध्ये APL बिग बॅश लीग केला गेला जेसीसी संघाकडून. आणि आपण पाहतोय या ठिकाणी सलामीर बॅटर सुद्धा मैदानामध्ये येताना जे धाकड फलंदाज जे आहे साईचरण संघाचे प्रमुख अस्त्र आहेत. एका ठिकाणी आपण पाहतो हेमंत, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय राहुल. ही जोडी तडाखेबाज आहे. या जोडीने भरपूर ठिकाणी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती एक हाती सामने जिंकवलेले आहेत. मोठे मोठे स्कोर सुद्धा चेस केले या दोन्ही फलंदाजाने. त्यामध्ये क्षमता आहे, त्यामध्ये ताकद आहे, दमखम आहे आणि मोठे फटके मारण्याची त्यांच्यामध्ये जिद्द सुद्धा आहे. तर निश्चितच येस, लेट स्टार्ट. पंचांचा इशारा लेट स्टार्टचा. या ठिकाणी सेकंड इनिंगचा 29 धावांचा पल्ला गाठायचा आहे. तर निश्चितच दोन्ही सलामी बॅटर मैदानामध्ये दाखल. अविनाश शर्मा पहिलं गोलंदाज या ठिकाणी. तर मात्र टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईडचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. दोन चेंडू 6 धावा फलकावरती. एक चौकार लगावला होता मस्त चांगला राहुलने. चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी घडलं जाते. आणि निर्धाव चेंडू
हलकर्जीने खेळून काढला चेंडू. याची गरज आहे, कारण ज्या ठिकाणी तुम्हाला 5 रन अशाच आले होते, म्हणजे चौकार एक आला होता, एक वाईट, त्याने तुम्ही प्लस झाला होता आणि त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक धावा काढणं गरजेचं आहे. धावफलक सरकता ठेवणं गरजेचं आहे. तर पहिलं षटक संपल्यानंतर 9 धावा फलकावरती लगावल्या जातात. आता मात्र 18 चेंडू आहेत. 18 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. तर निश्चितच गोलंदाजी मार्गवरती, क्या बात आहे, छोटासा गोलंदाजी मार्गवरती येतोय. गोलंदाज नाव वरून येतोय गोलंदाजी मार्गवरती या धावा डिफेंड करण्यासाठी, आणि महत्वाचं म्हणजे दुसरं षटक टाकण्यासाठी आलेला आहे. क्या बात आहे. अंडर 14चा हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती येतोय. नो चेंडू या ठिकाणी, नो वरती एक प्लस रन झालेली आहे. क्या बात आहे, चांगला चेंडू होता. निश्चितच थोडासा या ठिकाणी स्विंग झाला, त्या कारणे चेंडू लेगस्टंपच्या बाहेर, आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकेट किपर चुकी करतोय आणि लेगस्टंपच्या बाहेर आपण जाताना चेंडू आपण पाहिला डिक्लेअर झोन मध्ये. वाईट +1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड होत आहेत. तर चांगल्या स्थितीमध्ये साईचरण संघ या ठिकाणी दिसतोय. हा चांगला चेंडू, निश्चितच अशा इतक्या लहान वयामध्ये चेंडू हाफक्रीच्या पुढे टाकणं निश्चित कमालीची गोष्ट आहे. आणि हा गोलंदाज तो कारनामा करून दाखवतोय. चांगला चेंडू, क्या बात आहे. फलंदाज समोर धाकड आहेत, परंतु त्यांना या ठिकाणी मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये हा गोलंदाज. सुरेख चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला. फेकी या ठिकाणी केली होती. वाईटचा इशारा पंचांकडनं. स्वीपचे सारे घेऊन काढलेल्या चेंडूला 18 धावा फलकावरती. 14 चेंडू 11 धावांची गरज आहे. हलक्या रीतीने खेळून काढल्या चेंडूला निश्चितच लास्ट बॉल आहे. धावा फलकावरती आहेत 19. सुरेख चेंडू, एक धाव चेंडूवरती. 20 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. येणारे चेंडू आहेत 12 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असेल साईचरण संघासाठी. एक रन फलकावरती ऍड होते. 21वी धाव फलकावरती लगावते. आशिष गोलंदाजी मार्कवरती आहे. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये ठेवला होता, जवळ ठेवला होता क्षेत्ररक्षणाला, आणि चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा चांगली केली आणि हेमनला रनआउटच्या रूपाने परतावा लागते. थँक्यू सो मच. या ठिकाणी धावा फलकावरती आहेत. आपण पाहिलं तर 21 धावा, अजूनही 8 धावांची गरज आहे. या ठिकाणी 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आशिष, क्या बात आहे,
खोलवर टप्प्यात चेंडू ब्लॉक होल करून घेतला आणि थेट यष्टी वरती चेंडू आदळला. यष्ट्या उद्ध्वस्त या ठिकाणी पंकजच्या आणि गडी बाद दुसरा साईचरण संघाचा. तुझे लग्नाला व्याजी पैसे हल्ल कनशी कनशी, तुझे लग्नाला व्याजी पैसे हल्ल कनशी कनशी, आग आग बनशी बनशी तुला हिस्सा देव सांग. सांगडे प्रशांत देतोय फलंदाजी मार्क वरती. वेगवान पद्धतीने टाकलेला चेंडू निश्चितच क्या बात आहे. चेंडू हातात न घेता डायरेक्ट या ठिकाणी थ्रो करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगला प्रयत्न होता. 4 चेंडू संपलेले आहेत. धावा फलकावरती आहेत त्या 22 आणि 8 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. हलक्या हाताने खेळून गोळला चेंडूला एक धाव घेतली गेली. लास्ट बॉल आहे या षटकातला आणि धावा फलकावरती 23. अजूनही आपण पाहायला गेलं तर 6 धावांची गरज आहे. ज्या ठिकाणी 7 चेंडू शिल्लक आहेत. मधलं षटक निश्चितच पहिलं षटक जर असता चांगला एक 6-7 धावांचं षटक असतं. 2 धावा या ठिकाणी थोड्याशा जास्त असत्या आणि दुसरं षटक थोडंसं महागडं पडलं. त्या कारणे आपण पाहतोय ही परिस्थिती या ठिकाणी येऊन राहिली आहे. परंतु मॅच काय गेलेली नाहीये कारण 7 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड करता येतात आणि जेसी संघाने या अगोदर या डिफेंड केलेल्या आहेत. क्या बात आहे. सुरेख चेंडू जबरदस्त चेंडू आणि त्या ठिकाणी जवळच वरुणला ठेवला होता आणि थेट वरुणकडे चेंडू गेला. त्यांनी सुरेख पद्धतीने अडवला चेंडू आणि फलंदाजाला त्या ठिकाणी जरा सुद्धा हलण्याचा चान्स दिला नव्हता. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. सहा चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती राहुल आहे. अजूनपर्यंत राहुल आहे तर निश्चितच साईचरण संघाच्या धुरा या ठिकाणी कायम आहेत कारण साईचरण संघाचा हा प्रमुख अस्त्र आहे, प्रमुख फलंदाज आहे. तर साईचरण संघ मनामध्ये विचार करतो राहुल आहे तर चिंता करायची गरज नाहीये. हलक्या तिने खेळून काढलेला आहे. आशिष चेंडूवरती आला होता परंतु तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली होती. रुपेश गोलंदाजी मार्क वरती आहे. 5 मध्ये 5 डिफेंड करायचे आहेत तर निश्चितच त्या डिफेंड करता येतील का यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे आणि चेस होतील का यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे कारण मधल्या फळीतले फलंदाज एका ठिकाणी आहेत आणि एका ठिकाणी सलामीवीर फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे परंतु तो सुद्धा थोडासा या ठिकाणी त्याला सुद्धा बॅटिंग करताना थोडासा नाकीनऊ करून ठेवलेला आहे गोलंदाजाने फिल्डरने. तर निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो आणि शेवटच्या चेंडूपर्यंत गेल्यानंतर आपण पाहतोय या सामन्यामध्ये काय घडेल अजूनपर्यंत काय सांगू शकत नाहीयेत. हा सुद्धा चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला. खेळपट्टीवरती चेंडू ठेवून या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली. निश्चितच आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. सामना थोडासा या ठिकाणी जवळ आलेला आहे. सामना या ठिकाणी थोडासा बॅलन्सिंग मध्ये येऊन राहिलेला आहे. ज्या ठिकाणी असं वाटत होतं की 12 मध्ये 9 जेव्हा गरज होती त्यावेळेस असं वाटत होतं की सामना साईचरण संघ सहजरित्या जिंकू शकेल परंतु जे आशिषचं षटक त्या ठिकाणी धावा रोखणारं होतं त्या षटकामध्ये थोडासा काय बदल झाला आणि त्यानंतर 6 चेंडूमध्ये 6 धावाची गरज येऊन राहिली होती. आता मात्र 4 मध्ये 4 आलेले आहेत आणि 2 मध्ये 2 ची गरज आहे. तर निश्चित थोडंसं टीम मीटिंग बोलवली गेलेली आहे की या 2 चेंडूवरती काय करावं कारण स्ट्राईक एंडवरती आता मात्र राहुल आहे. तर निश्चित राहुल मनामध्ये विचार करेल की या चेंडूवरती काहीतरी करायला लागणार आपल्याला. तर 2 मध्ये 2 धावांची गरज आहे. थोडंसं या ठिकाणी विचार विनिमय करण्यामध्ये या ठिकाणी प्रवृत्त केलेला आहे दोन्ही पराने कारण 4 मध्ये 4 घेतल्या आणि त्यामध्ये काहीच चुकी नाही गेली परंतु आता मात्र चूक घडता येईल का यावरती सुद्धा या ठिकाणी
लक्ष दिलं जाणार आहे. राहुल आहे तर निश्चितच आता या ठिकाणी अकुटप्या चेंडूवरती स्वीपचा फटका. थर्ड अंपायर रेफर केलेला गेलेला आहे राहुलने की नो चेंडू आहे का पाहिलं जाईल. ऑफिशियल टीमला आपल्याला काम देण्यात आलेलं आहे. थँक्यू सो मच विजय दास सर, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. यांचं आगमन झालेलं आहे. यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमार्फत. त्यांना विनंती असेल या ठिकाणी मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. एक चेंडू मध्ये एक धावांची गरज. कोणतरी येत आउट नहीं देगा कि तुम लोग भी ना आउट आहे पुढे मॅचला पण असंच होणार. मग ते सांगते तुम्ही आउट दिला तर परत तुम्ही पण येऊ द्या. एकदा डिसिजन दिल्यानंतर डिसिजन द्यायचा अगोदर. चला साहेबा बी आणि